नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्पना समृद्धी साडी आणि बुटीकमध्ये तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण एक सिंपल आणि सोबर असं बॅकनेक डिझाइन बघणार आहे आणि हे 1 बाय 1 म्हणजेच 1 इंचाचे रुंदी 1 इंच आणि लांबी 1 इंच असे मी हे चौकोन करून घेतलेले आहेत आणि अगदी बोटाच्याच एकदम कॉर्नरवरून बोटाने असं एक गुंडळी करून घेते एका कॉर्नरपासून दुसऱ्या कॉर्नरपर्यंत आणि हे असे जॉइन करून घेते. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. बघा 3-3 म्हणजे मी 3 असे एका जागी सलग 3 लावलेत. त्याच्यानंतर मी अर्धा पाऊण इंचाचा गॅप दिलेला आहे आणि हे तयार करून घेतलेले आहे. नंतर मी हे आतल्या बाजूला जे जास्तीचे जे कापड होतं ते कट करून घेते. एकदम म्हणजे आतल्या बाजूला आपली कपडा जो शिल्लक राहील ती साडी येते आणि डिझाईनची बाजू ही बाहेर येते. असं मी हे स्टिच करून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपण पोटली बटन सुद्धा लावू शकतो. तर आता हा सरळ कपडा ठेवलाय आणि हा वर ठेवलेला हा आतमध्ये जाईल. म्हणजे हा शिलाई मारल्यानंतर आपण आतला भाग कट करून घ्यायचा आणि अस्तरचं कापड आतमध्ये टाकायचं. म्हणजे जे आपण डिझाइन बनवणार आहे ते बाहेर गळ्याच्या बाजूला येईल बरोबर. त्याच्यासाठी दोन्ही कपड्याचे मी सेंटर पॉईंट काढून घेतलेले आहेत आणि हे सरळ एक लाईन मारून घेते अगोदर. शिलाई मारून घेते. अगदी चेक करून घ्यायचं हाताने आपण जे डिझाइन लावलंय ते आणि जे चॉकचं मार्किंग अगोदर दिसते केलेलं, शिलाई मारलेली दिसते त्या शिलाईवरून आपण ही अशी शिलाई मारून घ्यायची. असंच दुसऱ्याही बाजूला आपण शिलाई मारून घेतो. आतले जे डिझाइन आपण बनवले आहे ते फोल्ड होणार नाही याची काळजी घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची. आता आपण चेक करून घेऊयात की कुठं गुंतलेलं वगैरे नाहीये. तर कुठंच गुंतलेलं नाहीये. आपण दुसरी एक पक्की शिलाई मारून घेऊयात आणि या आतला गळा आपण हा असा कट करून घेऊयात. अगदी एकसारखं कापड ठेवायचं शिलाईच्या बाजूला आणि कट करून घ्यायचं आणि असे कात्रीने छोटे-छोटे कट्स देऊन घ्यायचे. जिथं गोल आकार आहे तिथं जास्त द्यायचे. अगदी पाव-पाव इंचाच्या अंतरावर आणि जिथं स्ट्रेट आहे तिथं अगदी 1.5 इंचाच्या अंतरावर दिले तरी चालेल. आता आपण ही दाबटीप मारून घेतोय. दाबटीप घेताना खालच्या साईडचा जो कपडा आहे किंवा ते डिझाइन आहे ते शिलाईमध्ये आलं पाहिजे. या पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची. अगदी आकारात गळ्यासारखं बसवायचा म्हणजे तिथला भाग उंच उंच होणार नाही किंवा उभा येणार नाही त्या भागाला. म्हणून आपण आकारामध्येच ठेवून कापड शिलाई मारून घ्यायची. बघा या पद्धतीने अस्तरचं कापड आत टाकल्यानंतर ही डिझाइन अशी बाहेर दिसेल. तर याच्यावर आपण एक शिलाई मारून घ्यायची. याच पद्धतीने आपण वेगवेगळे कुणी पोटली बटन, त्रिकोण किंवा मी जसं केलं त्या पद्धतीने असं डिझाइन आपण बनवू शकतो. किंवा हे एक सलग मी मध्ये गॅप देऊन बनवले आहेत. कस्टमरच्या सांगण्याप्रमाणे. तुम्ही ते अगदी एकसारखे लावून घेतले तरीही छान दिसेल. शिलाई मारताना एकदम कपड्यावर शिलाई आली पाहिजे. जे डिझाइन आहे त्याच्यावर शिलाई येणार नाही या पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची. आणि अस्तरचं कापड हे आतून ओढून घ्यायचं. कारण ते बाहेर आलं तर परत तो मध्येच गुंता दिसेल आणि फिनिशिंग दिसणार नाही. त्याच्यासाठी दोन्ही कापड एकदम व्यवस्थित पकडायचे आणि शिलाई मारून घ्यायची. बघा शिलाई मारून झालेली आपली पूर्ण आणि हे डिझाइन असं दिसतंय एकदम फिनिशिंगमध्ये. आता आपण साईडने शिलाई मारून अस्तराने मेन कापड आहे ते आपण जोडून घेऊया. अगदी हाताने सरकवून घ्यायचं म्हणजे कपड्याला फुगा येणार नाही आतल्या आणि बाहेरच्या कुठल्याही दोन्ही एकसारखे बसले पाहिजे. त्याच्यासाठी
हाताने कपडा एकदम डिझाईनपासून सरकवून घ्यायचा, म्हणजे बिलकुल फुगा येणार नाही. आणि ज्या बाजूला जे कापड सुटेल ते बाहेर आपण नंतर कट करून घेऊया. अगदी कुठेही फोल्ड होणार नाही याची काळजी घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची. अगदी हाताने एकसारखं सरकवायचं आणि मगच शिलाई मारायची. पहिले सरकवून घ्यायचं, नंतर शिलाई मारायची, म्हणजे कुठेही घोळ फुगा येणार नाही. एकदम सिंपल अशी डिझाईन आहे. अगदी खूप कमी वेळामध्ये ही डिझाईन तयार होते आणि दिसायलाही खूप छान दिसते. कॉन्ट्रास्ट कलरमध्ये बनवली तर अजून छान दिसेल, पण याच्यामध्ये असा गोल्डनच असल्यामुळे त्याच्यातलीच मी थोडी डार्क शेड ब्लाउजच्या काठाला जे आहे तशी वापरून हे कापड मी डिझाईन बनवली. कॉन्ट्रास्ट कलर असेल तर अजूनच खूप छान दिसेल ही डिझाईन. साडीत तसा कुठलाच कलर नव्हता, त्याच्यामुळे मी त्याच्यातलाच काठाला जो कलर डार्क आला होता तसा कपडा वापरून ही डिझाईन बनवली. तर हे जास्तीचे जे कापड होते ते आपण कट करून घेतले. धागे पण सुटलेले होते ते पण कट करून घेतले. बघा दोन्ही बाजूचे फिनिशिंग तुम्ही. आणि आता आपण हे बॅकचे टक्स मारून घेऊया. तर हे काठाचं डिझाईन एकदम नाजूक छोटंसं आहे आणि मी जर जी कमरेची पट्टी लावताना फोल्ड केला काठ तर अगदी काठाचं डिझाईन पूर्ण जाईल. त्याच्यासाठी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने कमरेची पट्टी लावते. टक्स मारून झालेत. त्या कमरेची पट्टी आपण तयार करून घेऊयात. साधारण 1.25 ते 1.5 इंच एका साईडने त्या पट्टीला आपण शिलाई मारून घेऊयात. आणि ही पद्धत थोडी वेगळी आहे बघा. मी हा वरचा ब्लाउजचा जो भाग आहे तो कट होऊ देणार नाही, त्यासाठी मी ही पट्टी खाली ठेवली आणि सरळ बाजूने ब्लाउजच्या शिलाई मारून घेते. या पद्धतीने जर आपण पट्टी लावली तर आपला जो काठ आहे ब्लाउजचा कमरेला जो येणार तो फोल्ड होणार नाही. म्हणजे वरून सरळ पट्टी ब्लाउजची आणि खाली जे आपण कमरेला पट्टी जॉईन करतो ती अशी ठेवायची खाली. आपण नेहमी एकावर एक ठेवून मारतो त्याऐवजी अशी. त्याच्यानंतर दाबटीप देऊन घेऊया. डबल शिलाई मारून घेते. या पद्धतीने बघा काठही आपला अजिबात फोल्ड झालेला नाही आणि कमरेला पट्टी पण आपली लावून झाली. आपला हा फ्रंट पण तयार करून ठेवलेला आहे. आपण जोडून घेऊया आणि ब्लाउजचं फिनिशिंग बघूया. त्याला थोडी डिझाईन